डे 157 ऑफ 365. 6 जून 1950 रोजी बाबासाहेबांनी सिलोन, श्रीलंका मध्ये वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट्स या संस्थेसमोर बौद्ध धर्माचा उदय आणि पतन या विषयावर भाषण दिले. त्यांनी बौद्ध धर्माच्या भूमिकेवर भर देताना सांगितले की हा धर्म विचारस्वातंत्र्य आणि आत्मविकासाला प्रोत्साहन देतो. भारतातील बौद्ध धर्माच्या उदयाची तुलना फ्रेंच क्रांतीशी करताना त्यांनी सांगितले की याच्या चर्मकाळात शूद्र सिंहासनावर पोहोचले. तथापि अशोकाच्या अतिशय सहिष्णुतेमुळे प्रतिस्पर्धी धर्मांना वाव मिळाला, ज्यामुळे बौद्ध धर्माचा हास झाला. तरीही बौद्ध धर्माने भारतात लोकशाही आणि समाजवादाचा पाया घातला. भौतिकदृष्ट्या हा धर्म कमकुवत झाला, पण त्याचा आध्यात्मिक प्रभाव आजही टिकून आहे. अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक, फॉलो आणि शेअर करा.